तर फायनली मित्रांनो आता इलेक्शन संपलेलं आहे आणि आता आहे फक्त आतुरता, ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5 कधी सुरू होते। तुम्ही त्या इलेक्शनचं टेन्शन घेत होता तेवढे दिवस, आता इलेक्शन संपलेलं आहे, बीजेपीचं सरकार बनत आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका। आता आतुरता बिग बॉस मराठी सीझन 5 ची। तुम्ही क्रिकेट वर्ल्ड कपचं टेन्शन घेऊ नका, कारण की मॅचेस ह्या रात्री अपरात्री कधी पण आहेत, त्याचा इम्पॅक्ट बिग बॉस मराठी सीझन 5 वर पडणार नाहीये। आणि हिंदीचं देखील टेन्शन घेऊ नका, कारण की तो OTT आहे, कधी बी कोण बी कसे बघू शकतं। टीव्हीची जी ऑडियन्स आहे मराठीची ती टीव्हीच बघणार आहे, टीव्हीवरच बिग बॉस मराठी सीझन 5 बघणार आहे आणि यावेळेस TRP देखील हाय होणार आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 चा होस्ट हा रितेश देशमुख आहे, महेश मांजरेकर नाहीयेत। तो एक मोठा ट्विस्ट असल्यामुळे रितेश देशमुखची एक जी नवीन ऑडियन्स आहे ती आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये बघायला मिळणार आहे। जो मुद्दा सांगण्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ बनवतोय मी, ते म्हणजे अपेक्षित कंटेस्टंटची खूपच जास्त चर्चा आहे। अशा 18 लोकांना ज्यांचे चर्चा जास्त चालू आहे आणि ज्यांना अप्रोच केलंय ह्यांची नावं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे, कारण की खूपच लोक आता कमेंट्स करत आहेत की यार बिग बॉस मध्ये नक्की कोण येणार आहे, त्याची एक व्हिडिओ बनवून टाक, कोणाला अप्रोच केलंय ते टाक, कोणाची चर्चा चालू आहे ते टाक। तर तेच टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे मित्रांनो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब हे खूप महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो चला आता मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे कोण कोण कंटेस्टंट हे येऊ शकतात। मी तुम्हाला 18 लोकांची नावं देणार आहे, ते 18 पैकी 2 4 8 जण येऊ शकतात, कोणीही येऊ शकतं, काय सांगता येत नाही। हे अप्रोच केलेली लिस्ट आहे, अप्रोच केलेली लिस्ट ही खूप मोठी आहे। जी पुढची ही उरलेली नावं आहे ती देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो की सर्वात पहिले सगळ्यात जास्त चर्चेत नाव आहे ते म्हणजे संजू राठोड, दुसरं नाव आहे ऋता दुर्गुळे, तिसरं नाव आहे अंकिता वालावरकर, नंतर चौथं नाव आहे अंकिता मिस्त्री, जी की जाऊबाई गावात या शो मध्ये आली होती, नंतर आहे तेजश्री जाधव, त्यानंतर आहे गौतमी पाटील, त्यानंतर आहे सायली साळुंखे, त्यानंतर आहे दीप्ती केतकर, त्यानंतर आहे शिवांगी खेडकर, त्यानंतर आहे संस्कृती बालगुडे, त्यानंतर आहे अजिंक्य राऊत, त्यानंतर आहे श्रुती मराठे, त्यानंतर आहे विजय पाटकर, त्यानंतर आहे मानसी नाईक, त्यानंतर मानसीचा नवरा देखील जो एक्स नवरा आहे तो देखील याची शक्यता दाट निर्माण झालेली आहे, अभिजित चव्हाण, माधुरी पवार, पियुष रांगडे, हे एवढे 18 नावं आहेत ना, 18-19 नावं, ह्यांची चर्चा खूपच जास्त चालू आहे आणि ह्यातल्या बऱ्याचशा लोकांना हे अप्रोच करण्यात आलेलं आहे। मित्रांनो तुमचं नक्की मत कमेंट्स मध्ये मांडा, कारण की तुमचं एक मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तर तोपर्यंत जय महाराष्ट्र।